मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजू लागलाय। ही निवडणूक अवघ्या महिन्यात 6व्या महिन्यावर आली आहे आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने लाभार्थी महिलांना पहिल्या 3 टप्प्यातच 3,300 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप पूर्णही केलंय। त्याची आज पुन्हा आठवण होण्याचं कारण म्हणजे राज्यातल्या शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांकडून उद्या होणारं लाक्षणिक आंदोलन। राज्य शासनाकडून तब्बल 40,000 कोटींची बिलं अद्याप वसूल न झाल्यानं राज्यातील शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे। विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात कोट्यवधी रुपयांची विकास कामं करण्यात आली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन विभाग, जलसंधारण विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी विभागांमधली जवळपास 40,000 कोटींची कामं करण्यात आली आहेत। पण राज्य शासनाकडून गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून या सर्व कामांची देणी चुकती करण्यात आलेली नाहीत। त्यामुळे शासकीय अभियंते आणि कंत्राटदारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते। ही बाब वेळोवेळी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतरही राज्य शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शासकीय अभियंते आणि कंत्राटदार उद्या लाक्षणिक आंदोलन करणार आहेत। मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व कंत्राटदार व सर्व ठेकेदार व सर्व विकासक, सुशिक्षित अभियंता यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय एकमुखाने घेतलेला आहे। शासनाच्या ज्या योजना आहेत या योजना शासन जाहीर करत आहे, परंतु इकडे विकासाची जी कामं आहेत ही विकासाची कामं ठप्प होतील। जवळपास 1 लाख कोटीच्या वरती कामं शासनाने मंजूर केली आहेत, पण प्रत्यक्षात तसा निधी उपलब्ध शासनाकडून होत नाही आहे। म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही उद्या 8 ऑक्टोबर रोजी राज्यातील 35 जिल्ह्यामध्ये आंदोलन तर करत आहोत। मंडळी, शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांच्या संघटनेच्या वतीनं राज्य शासनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या आंदोलनामुळे राज्यभरातल्या विविध महामार्गाची कामं सध्या ठप्प झाल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर 0 आवर मधला दुसरा प्रश्न आपण पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आजचा दुसरा प्रश्न, कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकली, महायुती सरकारमुळे कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येईल, हा जयंत पाटलांचा इशारा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते। मंडळी, महाविकास आघाडीनेही कंत्राटदारांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली। 60,000 कोटी रुपये सरकार थकबाकीत गेले। कॉन्ट्रॅक्टरना देण्याना पैसे नाहीत। एकनाथ शिंदेच्या काळात शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या वाढल्या, पण आता थोड्या दिवसाने महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांच्या देखील आत्महत्या वाढायला आता सुरुवात होईल। हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे यांचं, स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहेत, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत। त्याच्यामुळे 60% जे आहेत हे ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झाले। इंदापूरमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे। किती अस्वस्थता होती, त्याला किती त्रास झाला हे मी कुणालाच सांगायची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे काय झालं त्या बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टर। आणि मी असंच भाषण करत होते आणि सुदाम अप्पा इंगले म्हणाले, ओ तुम्ही सारखं कॉन्ट्रॅक्टरांना का नावं ठेवता? म्हटलं मग कुणाला नावं ठेवायची? ते म्हणले कॉन्ट्रॅक्टरची ताई चूक नाही याच्यात चूक जेव्हा ते हप्ते काढतात ना त्यांची चूक आहे, कॉन्ट्रॅक्टरची चूक नाही आहे। कॉन्ट्रॅक्टरला नावं ठेवू नका। आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी खरंच कॉन्ट्रॅक्टरांना नावं ठेवत नाही, कारण का सुदाम अप्पा इंगले म्हणली गोष्ट खरी आहे। ते म्हणले ताई आम्हाला ह्याला 3%, त्याला 5%, ह्याला असं करत करत 40% हे सरकार झालंय। किती? 40% सरकार। तर या 40% सरकारला आपल्याला हद्दपार करायची वेळ आली। आपण ऐकलं जयंत पाटलांना, आपण ऐकलं संजय राऊतांना, आपण ऐकलं सुप्रिया सुळेंना, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही एक्सवरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे। आपण पाहूयात रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय।
रोहित पवार म्हणतायत बंडखोर आमदारांना सांभाळण्यासाठी तसंच दलालीसाठी सरकारनं कुठल्याही आर्थिक बाबींचा विचार न करता दणादण टेंडर काढले। परिणामी जून महिन्यात असलेली विकास कामांच्या रखडलेल्या बिलांची 18,000 कोटींची उधारी आता तब्बल 40,000 कोटींवर पोहोचली आहे। आज बिलं थांबली आहेत, उद्या पगार थांबतील। राज्य सरकारची ही उधारी बघता बघता सरकार सध्या करत असलेल्या वेगवेगळ्या विकास कामांच्या घोषणा म्हणजे केवळ लॉलीपॉप आहे असंच म्हणावं लागेल। अर्थ खात्याचा दीर्घ अनुभव असणारे अजितदादा, त्यांच्या फाईल चेक करणारे फडणवीस यांची जोडी अर्थ खात्याचे नेतृत्व करत असताना राज्यावर दिवाळखोरीची परिस्थिती ओढवते याचं मात्र आश्चर्य वाटतं। मंडळी, सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीची टीका खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय। नितेश राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतलं। म्हणजे हा संजय राजाराम राऊत आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला असं दिसतोय, कारण का एवढं चांगलं मेन्यू हे रेस्टॉरंटमध्ये पण वेटर सांगत नाहीत, तेवढा एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतो आणि स्वतःच्या मालक कोणाच्या जोरावर घर चालवतो हे कधी बघितलंय का? कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटदारांसंदर्भात आरोप करण्या अगोदर पहिला मातुश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलेल्या आपल्या मालकाच्या आयुष्याकडे बघ, तर तुला कळेल कॉन्ट्रॅक्टरच्या जोरावर आयुष्य कसं जगतात। राज्याचा GST कमालीचा वाढला, राज्याची स्टॅम्प ड्युटी कमालीची वाढली, राज्याचा एक्साईजचा टॅक्स प्रचंड वाढला, राज्यातल्या वेगवेगळ्या खनिजातून मिळणारी रॉयल्टी खूप वाढली आणि बँक लोन काढण्यासाठी जी स्पेस असते ती अजून खूप हाताशी आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीची विरोधकांनी काळजी करण्याचं कारण नाही। आणि मंडळी, आता पुढे जाण्याआधी बोलूयात आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे। पाहूयात ABP माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न होता, कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकली, महायुती सरकारमुळे कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येईल, हा जयंत पाटलांचा इशारा पटतो का? होय आणि नाही असे पर्याय होते। पण यूट्यूबवर नवनाथ बुरुंगळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, जयंत पाटील तुम्हाला ठेकेदारी व टक्केवारीची भाषा शोभते। यूट्यूबवरच प्रदीप दहीफळे म्हणतात, हे सगळे कंत्राटदार महाविकास आघाडी सरकारचे असतील। यूट्यूबवरच अतुल भालेराव म्हणतात, त्यांना ठेकेदारांची नाही तर आपल्या वसुलीची काळजी वाटते। यूट्यूबवरच मालोजी दराडे पाटील म्हणतात, जनतेची काळजी न करता कंत्राटदारांची तुम्हाला जास्त काळजी, जनता जागा दाखवणार, बहिणी तुम्हाला वळचणीलाही उभ्या करणार नाहीत। फेसबुकवर निलेश सावंत म्हणतायत, सरकारने कंत्राटदारांची बिले लवकर भागवावी, यांचे कमिशन थकले आहे। फेसबुकवर गणेश पाटील म्हणतायत, कमिशन बाकी आहे। फेसबुकवर राकेश पाटील म्हणतायत, बिलं वेळेवर दिली नाहीत म्हणून यांना यांच्या कंत्राटदारांनी हप्ते दिले नसतील, इलेक्शन लढायला पैसा लागतील ना आता। फेसबुकवरच बाळासाहेब धोंगडे म्हणतायत, माजी अर्थमंत्री म्हणून आपली काळजी समजू शकतो साहेब, सत्तेत बसल्यावर बघावं म्हणतो। इंस्टाग्रामवर उज्ज्वल कुमार भारतीय म्हणतायत, महायुती सरकार निवडणुका लक्षात घेऊन कोणत्याही योजनेवर अमाप पैसा खर्च करून राज्याला कर्जबाजारी करत आहे। आणि मंडळी, आता वेळ झाली आहे झिरो अवर मधल्या आपल्या दुसऱ्या प्रश्नावर सर्वसामान्य प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पाहण्याची। पोल सेंटर आपण प्रश्न पाहिला, एकूण मतं आलीत 32,000 आणि जयंत पाटलांनी दिलेला इशारा पटतो का याच्यावर होय म्हणतायत 88% नागरिक आणि 12% म्हणतायत नाही।
एक्सवर दिलेला कौल आपण पाहतोय. सर्वसामान्य प्रेक्षकांनी 71% म्हणतायत होय, 29% म्हणतायत नाही. यूट्यूबवर 84% नागरिक म्हणतायत होय आणि 16% नागरिक म्हणतायत नाही. फेसबुकवर 72% नागरिक म्हणतायत होय आणि 28% नागरिक म्हणतायत नाही. मंडळी, कंत्राटदारांच्या या लाक्षणिक संपाच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक प्रकृतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय. राज्य सरकारवर सध्या 7,11,000 कोटींचं कर्ज आहे. गेल्या एका वर्षात सरकारनं जवळपास 82,000 कोटींचं कर्ज घेतलं. अनेक कल्याणकारी योजना, कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, दैनंदिन खर्च आणि व्याजाचं पेमेंट यावर सरकारचा बहुतांश खर्च होतो. कल्याणकारी योजनांना कुणाचा विरोध नाही, पण सरकारची आर्थिक स्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण कर्जावर भागतंय मग काळजी कशाला या मानसिकतेची सवय लागली तर ती सहज सुटत नाही. कर संकलन कुठे वाढवता येईल, कुठली मालमत्ता भाड्यावर देऊन पैसा उभा करता येईल, बचत कुठे कुठे करता येईल या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण पैसा हा शेवटी जनतेचा आहे. सरकार कुणाचंही असो ते जनतेच्या पैशाचा केवळ ताबेदार असतं. कर संकलित केला की सरकारची जबाबदारी संपत नाही, खरं तर तिथे खरी जबाबदारी सुरू होते. हे सर्वच राजकर्त्यांनी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.